समितीचे नवनिर्वाचित सदस्य, त्याचप्रमाणे असलमभाई राऊत असतील, जिल्हा परिषदचे सदस्य भरघोस मतांनी, आणि नक्कीच आपण सर्वांनी त्यांना निवडून दिलाय. आणि आज त्यांच्याच प्रयत्नांतून, त्यांच्या त्या संकल्पनेतून एक मोठी स्पर्धा मोरबा वासियांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आजचा हा दुसरा दिवस राष्ट्रवादी चषक 2026 और आखिरी मैच बेहतरीन गेंदबाजी हमने देखी है खालिद रोगे की, तेज तर्रार गेंद सीधे स्टंप उखाड़ दिए, बल्लेबाज को समझने का भी मौका नहीं दिया निखिल को. मुशीर फुल टच गेंद थी, हल्का सा कट करने की कोशिश कर रहे थे सीधे बल्ले से, लेकिन बल्ले के बिल्कुल करीब से होती हुई गेंद सीधे छू के निकल गई थी शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में, जहां पर अरबाज ठानगे बेहतरीन फील्डिंग करते हुए. शायद अरबाज ठानगे की फेवरेट प्लेस होंगी, क्योंकि आज वहां पर बहुत ही अच्छी फील्डिंग हमने देखी अरबाज की. रनों को रोकने की कोशिश लगातार खालिद. ओवर की तीसरी गेंद, इस बार शॉर्ट गेंद थी लेकिन आउटसाइड ऑफ स्टिक गेंद. अंपायर जी ने व्हाइट सिग्नल कॉल किया, हालांकि गेंद बल्ले से आती तो पॉइंट के ऊपर से एक बेहतरीन स्ट्रोक आपको जरूर देखने मिलता. थोड़ी सी दुविधा की स्थिति में मुशीर खानदेशी नजर आए, वरना यह बेहतरीन चौके के लिए अच्छी गेंद थी. हार्ड लक कहेंगे, यहाँ पर वाइड बॉल आई है, 1 रन जरूर मिलेगा. अतिरिक्त के साथ रनों की संख्या का आगाज हो चुका है, 1 रन. इस बार देखिए कवर के क्षेत्र में खेला जाएगी गेंद, 1 बाउंस 2 बाउंस सीधे सीमा रेखा पार, तभी तो होगा बेरा पार चौकार. गेंद को किया सीधे सीमा पार. देखिए इस तरह से गेंद को केवल रास्ता दिखाया कवर और पॉइंट के बीच से, बेहतरीन स्ट्रोक. हालांकि इससे पहले वाली गेंद पर हम यही कहना चाहते थे, इस बार लाउड अपील सफल हुए थे, ऑप्शन से बाहर निकल गए थे, गेंद पैरों से टकराई, लेग बाइस की सूरत में 1 रन मिलेगा अवांतर के रूप में. रनों की संख्या मात्र इस अतिरिक्त रन के साथ 6 रन, 7 रन 1 विकेट के नुकसान पर. ओहो, रिवर्स अटैम्प करने की कोशिश की थी, यहाँ पर स्विच हिट करना चाहते थे, उल्टे बल्ले से खेलना चाहते थे. तेज तर्रार गेंद थी खालिद की, ये पटकी हुई गेंद गुडलैंड स्पॉट पे से अतिरिक्त उछाल लेती हुई. हालांकि कोशिश जरूर अच्छी थी, लेकिन गेंद की गति बहुत थी, महावेगाने टाकलेला चेंडू आणि निर्धाव. तेज तर्रार गेंदबाजी के लिए काफी प्रसिद्ध भी है खालिद रोगे. वापसी होती हुई खालिद की चौका आने के बाद, यावेळेस दांडी 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 गुल. जाल में फंसा दिया. पहली गेंद फेंकी थी, अतिरिक्त उछाल लेती हुई, बहुत ही तेज तर्रार गेंद थी, लेकिन दूसरी गेंद, आखिरी गेंद किस तरह से स्लोवर की, और ये ट्रैप रचा था और अपने जाल में फंसा दिया मसूद गजगे को. जब मोहम्मद का हमने इंटरव्यू लिया था, तब मोहम्मद ने कहा था केवल हमारे रडार पर होगा मसूद गजगे, और वो विकेट, मस्ट नीडेड विकेट मात्र आखिरी गेंद पर सफलता दी है. खालिद ने पहली गेंद पर विकेट हासिल किया था जब उन्होंने निखिल को क्लीन बोल्ड किया था, और आखिरी गेंद पर मसूद गजगे को क्लीन बोल्ड करके मैदान से बाहर कर दिया. अब जिम्मेदारी पूरी होगी कप्तान के ऊपर, मुशीर खानदेशी के ऊपर, मुशर्रफ के ऊपर. यहां से अगर अच्छी बल्लेबाजी होती है और 18 गेंदों में 50 रन स्कोर कार्ड पर लगाएंगे तो नो डाउट एक अच्छा मैच आपको देखने मिलेगा. क्योंकि कहा जाता है कि आखिर के शाम के सत्र में यहां पर रन आसानी से नहीं बनते हैं.
लेकिन देखना अब क्या होगा इस आखिरी मुकाबले में, क्योंकि ये दूसरे दिन का ये आखिरी मैच। मुस्तकीम हुर्जुक, श्रीवर्धन एक्सप्रेस, तेज तर्रार गेंद, उल्टा फुल्टा करने की कोशिश, मुशीर खानदेशी, और गेंद सीधे विकेट कीपर साबिर शेख के दस्तानों में। डॉट गेंद आती हुई। पिछले लगातार ओवर अगर स्पेल की बात करें तो मुस्तकीम हुर्जुक ने राष्ट्रवादी चषक 2026 मोबाइल के टूर्नामेंट में मात्र काफी प्रभावित किया है अपनी गेंदबाजी से। तेज तर्रार गेंद हल्का सा कट दिया, गली के क्षेत्र में गेंद ट्रैवल कर रही है, बहुत ही बढ़िया फील्डिंग। खालिद रोगे गेंद को रोका है, लेकिन इस बार बिल्कुल चतुराई के साथ चीते की तरह मैदान में दौड़ लगाई और 2 रन आसानी से मुकम्मल किए मुशीर खानदेशी ने। बहुत ही बढ़िया इस वक्त प्लानिंग करते हुए, क्योंकि यहाँ पर मुशीर को पता है अगर गेंद बड़े हिट से रन नहीं आएंगे तो हमें सिंगल डबल से स्ट्राइक को रोटेट करना है। जरूरी नहीं है कि चौका छक्का लगाकर एक अच्छा टारगेट खड़ा कर दिया जाए, बल्कि बीच बीच में अगर 2-2 रन भी आते हैं तो कहीं ना कहीं टीम के लिए मददगार साबित होंगे। यहाँ पर अच्छा स्ट्रोक खेला है, लेकिन पॉइंट पर से खिलाड़ी मौजूद थे, थोड़े से फंबल हुए थे, 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया। स्ट्राइक पर लेकर आए हैं मुशर्रफ को। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन, 2 विकेट के नुकसान पर। अब मुशर्रफ को अच्छी बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि 2 बल्लेबाज क्लीन बोल्ड हो गए थे खालिद रोगे की पहली ओवर में, जिसके बाद हमने देखा थोड़ा सा एक प्रेशर दबाव टीम के ऊपर, क्योंकि उम्मीद थी मसूद गजगे से, और मोहम्मद ने कहा भी था कि तुन्ना रोडलाइंस श्रीवर्धन के लिए सबसे बड़ा हेडेक जो होगा वो मसूद गजगे। क्या प्लानिंग के साथ गेंदबाजी की, पहली तेज तर्रार गेंद फेंकी, फिर उसके बाद स्लोवर वन से क्लीन बोल कर दिया था मसूद को, और इस बीच डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में मुशर्रफ के बल्ले से आता हुआ एक आणि तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो नईमभाई हर्णेकर यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। नईमभाई तुमचा सुद्धा सहर्ष स्वागत राष्ट्रवादी चषक 2026 पहिल्या पर्वामध्ये। ओ फिर से एक मरतबा कमबैक किया है। देखिए बहुत ही बढ़िया स्ट्रोक मुशर्रफ ने डीप एक्स्ट्रा कवर में खेला था और दिखा दिया था कि मसूद गजगे भले ही आउट हुआ हो, लेकिन मैं हूं ना, ये बता दिया था। राह नहीं ठानूंगा, हार नहीं मानूंगा, काल के कपाल पर लिखता हूं मिटाता हूं, नया गीत मैं गाता हूं। ऐसा ये बल्लेबाज है, क्योंकि इस बल्लेबाज के पास एक विक्रम है छक्के लगाने का। मुरूड क्रिकेट एसोसिएशन के टूर्नामेंट में, शिगरा के टूर्नामेंट में हाफिज मुनीस साहब ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। ये कमाल के भाई लोग हैं, 2 भाई नहीं 3 भाई, और तीनों ही तबाही। हो यहाँ पर स्ट्रोक बहुत ही बढ़िया खेला, राइट ऑन द मिडल ऑफ द बैट किया, लेकिन स्क्वायर के क्षेत्र में खराब क्षेत्ररक्षण, नसीबाचा चौकार आलाय। ये 4 रन बहुत ही महंगे साबित होंगे, क्योंकि यहां से इस 4 रनों के साथ रनों की संख्या तेजी से आगे बढ़ेगी, 17 रन। हालांकि इस सीजन में इस टीम ने बहुत ही बेहतरीन शुरुआत की थी, तिरंगा चषक में सेमीफाइनल में पहुंची थी, लेकिन महाड़ के विरुद्ध 36 रन नहीं बना पाई थी। इसका अफसोस रहा जरूर, लेकिन हारने के बावजूद भी मुशीर खानदेशी और पूरी टीम ने हार नहीं मानी। लगभग हर टूर्नामेंट में पार्टिसिपेट किया है और क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल, फाइनल में भी पहुंचने का रिकॉर्ड बनाया है। आज क्वार्टर फाइनल के मैच में तुन्ना रोडलाइंस श्रीवर्धन के सामने ये टीम खेल रही है। विकेट लेने पर यहां पर नईम भाई हर्णेकर की तरफ से 200 रुपए का कैश प्राइज मिलेगा। हालांकि नईम भाई तुन्ना इस टीम के ओनर है।
और यहाँ पर नईम भाई हरनेकर आए हैं जिन्होंने 200 रुपए का कैश प्राइज लगाया है मुशीर खानदेशी के विकेट पर। छोड़ दिया था मुशीर खानदेशी ने, देखिए पहले देखा परखा फिर वेल लेफ्ट किया क्योंकि पता है यहाँ पर वाइड गेंद आएगी। और बिल्कुल मुख्य अंपायर नदीम शाह सर ने अपने बाजुओं को खोलते हुए समांतर जमीन पर अपने हाथों दोनों को शरीर से दूर करते हुए इशारा दिया। यस, इट इज लॉ नंबर 22 आईसीसी एमसीसी, वाइड बॉल, 18 रन। साई सही मांजरेकर की ये गेंद स्लॉट में है, उसे भेज दिया लेकिन सीधे खिलाड़ी वहां पर तैनात। टाइमिंग प्रॉपर था बट पावर कम पड़ी और मुशीर खानदेशी मैदान से बाहर। देखिए ये 200 रुपए का कैश प्राइज आखिरकार सही मांजरेकर ने प्राप्त कर लिया जो कि नईम भाई हालनेकर की तरफ से रखा गया था। मुशीर भाई गेंद तो स्लॉट में थी, मुशीर भाई ने टाइमिंग प्रॉपर किया लेकिन पावर कम पर गई। आपके टीवी स्क्रीन पर आप जब ये देखोगे बहुत अफसोस होगा आपको। अगर थोड़ी सी ताकत डाल देते तो नो डाउट ये गेंद सीमा रेखा से बाहर चली जाती, लेकिन थोड़ी सी दुविधा की स्थिति में थी क्योंकि अपने आप को विकेट को भी संभालना है और रन को आगे बढ़ाना है। यह शायद दुविधा हो सकती है, ये थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग रही और इसी कारण मुशीर भाई खानदेशी बैक टू द पवेलियन लौटे हैं 18 रन 3 विकेट के नुकसान पर, जबकि 2 ओवर मुकम्मल हो चुके। तीसरा ओवर इस वक्त सही मांजरेकर का आप देख रहे हैं। पहली गेंद वाइड आने के बाद अच्छा कमबैक किया, सीधे बल्ले से खेला है, बल्ला रखा और ओ माय गॉड व्हाट अ कैच, स्पेक्टेकुलर कैच, अप्रतिम कैच, अद्भुत कैच, ये आपके टीवी स्क्रीन पर। ये देखिए सीधे बल्ले से नी फुल टच बॉल को खेला था तीर की मानिंद सीधा और ये देखिए रिटर्न कैच, वाह भाई वाह, शुभम कमाल का कैच। शुभम के मायने होते हैं भाग्यवान और वाकई में आज इस कैच से 500 रुपए का कैश प्राइज। बैट्समैन इस वक्त मैदान पर जा चुके हैं। सुजल इस वक्त अगर रनों की संख्या की बात करें तो लगातार विकेटें गिरी जिसके कारण रनों पर अंकुश लगाने का काम किया है गेंदबाजों ने। तीसरा ओवर प्रगति पर है, 19 रन और 4 विकेट अपने गंवाए हैं महर 11 टेम्पाला ने। आज सुबह से बहुत ही बढ़िया खेल खेला है टेम्पाला की टीम ने, लेकिन कहीं ना कहीं क्वार्टर फाइनल के मुकाबले में मात्र यहाँ पर थोड़ी सी बैकफुट पर नजर आ रही है। अभी भी बची हुई गेंदों पर जमकर बल्लेबाजी करनी होगी, हालांकि 8 गेंदें अभी भी इनिंग की बाकी है। मुशर्रफ जब तक मैदान पर रहेगा उम्मीद हो सकती है यहाँ पर बैकफुट पे जाके उसे पंच किया है, 1 रन मिलेगा। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में खेला है, दूसरे रन की मांग, दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा कोऑर्डिनेशन, अच्छा समन्वय 2 खिलाड़ियों के दरमियान और तब जाके इस प्रकार के जोखिम भरे रन आसानी से मुकम्मल किया मुशर्रफ ने। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21, 21 रन 4 विकेट के नुकसान पर। तीसरी ओवर की आखिरी गेंद सही, जी हां इस बार हल्के से हाथों से कट करना चाहते थे, लाउड अपील देखने को मिली, लेग बाइस के तौर पर 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर 3 ओवर की समाप्ति पर 22 रन 4 विकेटों के नुकसान पर, यानी कि प्रति ओवर 7.33 के औसत से बल्लेबाजी की है। आखिरी गेंद, आखिरी गेंद आना बाकी है क्योंकि पहली गेंद वाइड थी, सॉरी आखिरी गेंद अभी भी आना बाकी है, यानी कि अभी भी अगर देखा जाए तो 7 गेंदों की इनिंग यहां पर बाकी है। महर 11 टेम्पाला आखिरी गेंद के लिए फिर से एक मरतबा सही,
लंबे रनअप के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार, अपने दाहिने हाथ से अंपायर के बाएं जानिब से गेंदबाजी करेंगे, राइट आर्म ओवर द विकेट, फेंकी हुई गेंद जड़ में डालने की कोशिश, खोद के निकाला अलोंग द कारपेट, मुबिन शेख का बहुत ही बढ़िया क्षेत्ररक्षण, एक ही रन से संतुष्ट हुए सुजल मुशर्रफ और एक रन के साथ स्कोर 23 आफ्टर द थर्ड ओवर कंप्लीटेड। 3 ओवर मुकम्मल, 23 रन 4 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी का अगर पृथक्करण किया जाए तो खालिद ने पहली ओवर में केवल 6 रन खर्च किए, मुस्तकीम के ओवर में 11 रन आए, लेकिन एक मिस फील्डिंग, एक वेलकम बाउंड्री देखने को मिली। कुल मिलाकर 11 रन खर्च किए, सफलता नहीं मिली, लेकिन सही ने अपनी पहली ओवर में 6 रन देकर 2 विकेट, यानी कि 2 गेंदबाज खालिद और सही यहां पर सफल रहे, दोनों ने ही 2-2 विकेट हासिल किए हैं। आखिरी 6 गेंदें बची है, क्वार्टर फाइनल का यह मैच राष्ट्रवादी चषक 2026, एक बहुत ही बढ़िया टूर्नामेंट मोरबा मानगांव रोड पे अल्ताफ भाई दन से इनके मिल्कियत में सर ये मैच जो है वो 5 ओवर का है, थोड़ा सा मैच को स्पीड अप करें सर। यस 5 ओवर का ये मैच है, हालांकि 4-4 ओवर का मैच था, लेकिन आखिरी क्वार्टर फाइनल का मैच है, दोनों टीम के लिए अच्छी संधि है, दोनों ही टीम के लिए अच्छा मौका है, यानी कि 2 ओवर का खेल अभी भी आना बाकी है। खालिद अपनी निजी दूसरी ओवर टीम के जाने से चौथी ओवर लेकर आए हैं, सुजल ने उसे अलोंग द कारपेट खेला, 1 रन आसानी के साथ मुकम्मल। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24, सिंगल 100 सोनार की तो एक लोहार की, बीच बीच में आपको जड़नी होगी, तब जाके एक अच्छा लक्ष्य आपको नजर आएगा। 50-60 रन तक कैसे भी आपको स्कोर कार्ड पर स्कोर खड़ा करना होगा, तब यह मैच बहुत ही दिलचस्प होगा, क्योंकि एक मजबूत बैटिंग लाइनअप है श्रीवर्धन की टीम के पास। चले मैच को थोड़ा सा स्पीडअप करे, त्वरा करा, घाई करा विनंती असेल, पंचांना सुद्धा माझी विनंती असेल, आता मात्र कोणत्याही क्षणाला खिलाड़ूंना मात्र एकत्रित होण्याची संधि देऊ नका। ओहो बहुत ही बढ़िया स्ट्रोक, 2 खिलाड़ियों के दरम्यान से गेंद हो गई है फरार, यावेळी धावा मिळतील, मुशर्रफ गजगे यांना 4 चौका। देखा हमने मुशर्रफ के बल्ले से, मुशर्रफ के इनिंग में यह आने वाला तीसरा चौका है, बहुत ही समझदारी वाली पारी खेलते हुए मुशर्रफ, चौका तो अभी आया है, छक्का अभी बाकी है, आगाज तो मैंने किया हूं, उसे अंजाम तक पहुंचाना अभी बाकी है। लीजिए एक और 1 बाउंस, सीमा रेखा पार, आएंगे चौकार षटकार तभी तो होगा बेरा पार, एक और खनखनी चौकार, 4। चौकी की सहायता से रनों की संख्या 32 रन, 4 ही विकेट के नुकसान पर कमबॅक। लोकांची तोंड बंद करायची असेल तर आयुष्यात एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे आपण केलेला कमबॅक, कारण सुरुवातीला फटाफट विकेट पडले त्यावेळी नक्कीच टीका करत होते लोक, परंतु मुशर्रफने मैदानाच्या आतमध्ये येऊन वाह सुरेख फलंदाजी केली, इथे फटका फसला, हवेत चेंडू गिरक्या घेतोय, परंतु निर्जन स्थळी चेंडू जमिनीवरती पडलाय, 2 धावेची पुन्हा मांग पाहायला मिळते आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जात आहेत। वाह गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34। अब रन आने लगे हैं, देखिए मुशर्रफ का बल्ला बोलने लगा है, हल्ला गुल्ला मचा दिया है, क्योंकि ये चौथा ओवर है, चौथी ओवर की मैच 2 गेंदे आना बाकी है, और शाम में रनों का पीछा करना आसान नहीं है, इसीलिए तो कहा था ना कि 50-60 रन अगर बना लेते हैं तो फिर मुश्किल हो सकता है विरोधी टीम के लिए। इसी दरमियान में निसार भैया भी यहाँ पर आ चुके हैं, हम इनका भी विशेष आभार मानेंगे, क्योंकि कल हमने हमारी जिस तरह से इन्होंने खातिरदारी की है, खाने का हमारा ख्याल किया फिर सुबह में, और इस बीच मुशर्रफ के बल्ले से लीजिए जिस छक्के का इंतजार था वो इंतजार की घड़ियां खत्म कर दी, एक शानदार फ्यूरियस छटकारा।
पासून केली आणि आता त्याच्या बॅट मधून एक षटकार आग ओकणारी फलंदाजी आता नक्कीच आलेल्या रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळते आणि या षटकामुळे वाढती धावसंख्या अगदी आपण बोलतोय तब्बल 40 वरती पोहोचलेली आहे. हा चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. आखिरी गेंद खालिद रोगे फेसिंग टू मुशर्रफ गजगे. रिवर्स अटैम्प्ट करने की कोशिश, स्लॉग स्वीप करने की कोशिश की. यहाँ पर गेंद लेग से टकराई थी, लेग बाइज के तौर पर 1 रन मिला. आखिरी गेंद पर सिंगल आता हुआ 41 रन. यानी कि अब आखिरी 6 गेंदें आना बाकी है. इन 6 गेंदों में 10-15 रन अगर लेती है तो 55+ रन अरसलान देखने को मिलेंगे और वो एक अच्छा टारगेट हो सकता है क्योंकि आखिरी वक्त में गेंद आसानी से ट्रैवल नहीं होती है. थोड़ा सा कहीं ना कहीं हवा में नमी होने के कारण और जिस तरह से ये मैदान पर आसान नहीं होगा रनों का पीछा करना. लेकिन यहाँ पर अब मैं ये विनती करूँगा दोनों ही कप्तान से कि जल्दी मैच को शुरू करें. स्पेशली फील्डिंग करने वाली टीम के कैप्टन खालिद रोगे, मुस्तकीम हुर्जू, क्योंकि आपको ही सेकेंड इनिंग खेलनी है. इस वक्त ढलती हुई शाम का ये मंजर भी आप देख सकते हैं. समंदर के आगोश में ये सूरज जाता हुआ आपके स्क्रीन पर नजर नहीं आ रहा है. सनसेट आप देख सकते हैं दोस्तों. यहाँ पर बहुत ही बेहतरीन ये अद्भुत नजारा है. ये देखिए आपके स्क्रीन पर, वाह, दिल को लुभाने वाला ये अद्भुत नजारा आपके टीवी स्क्रीन पर. चलिए मैदान पर आखिरी ओवर के लिए मोहम्मद, पहली ही गेंद हुक कर दिया. यहाँ पर गेंद वन बाउंस सीमा रेखा पार. अरबाज खान के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद बीट करके निकल गई है आर पार, सीमा पार, चौकार. ओहो, एक और उड़ा दिया गेंद को, एक और दूरदर्शिता, फैंस हो गए फिदा. कमान डीजे. पे थी उसे भेजा है हवाई सैर पर. मुशर्रफ गजगे नाम ही काफी है. हो एक और गेंद को लग गए पर किए है इस पर अंपायर शैलेश चौहान सर ने 6 के हस्ताक्षर और नदीम शाह सर ने भी. क्या बात है. सत्तावन रन 3 गेंदों में 16 रन बनाए हैं मुशर्रफ ने. वाह भाई वाह, बेहतरीन बल्लेबाजू और 43 के स्कोर पर बल्लेबाजी कर रहा है. ओहो, फिर से एक मरतबा बेहतरीन स्ट्रोक खेला. 1 रन तो मिलेगा. दूसरे रन की मांग होगी. क्या दूसरा रन मुकम्मल होगा? यह देखना काफी दिलचस्प होगा. यहां पर बल्लेबाज तो आउट हो गए लेकिन स्ट्राइक पर रहेंगे मुशर्रफ गजगे. 1 रन मिलेगा. 58. सोचा भी नहीं था कि इतने रन पर पहुंचेगी टीम. हादी इस वक्त बीच मैदान पर रवाना होते हुए और मसूद गजगे उनको कुछ टिप्स देते हुए. आखिरी 2 गेंदों का खेल बाकी है. पिक्चर अभी बाकी है क्योंकि यहाँ पर विकेट आया है. 4 छक्का इस तरह से कुल मिलाकर 3 गेंदों पर 16 रन बनाए थे. फिर चौथी गेंद पर मात्र विकेट गिराए रनआउट के सूरत में. आने वाली 2 गेंदें बहुत ही इंपॉर्टेंट होगी. क्या 2 गेंदों में बड़ा हिट देखने को मिलेगा? ये काफी दिलचस्प होगा. किस प्रकार की गेंदबाजी होगी मोहम्मद की? क्या कान मंत्र दिए होंगे एक्सपर्ट आइडल मुस्तकीम हुर्जुक ने, जो कि ISPL के आखिरी 400 में ऑक्शन के लिए गए थे. मोहम्मद की 5वीं गेंद मुशर्रफ के लिए. फिर से एक मर्तबा उड़ा दिया है गेंद को हवा में. ओहो, फिर से एक मर्तबा गेंद गई है. तू रूप की रानी, मैं तेरा हैंडसम रूप का राजा.
अब देर न कर, आजा मैदान से बाहर आजा। 4 रनों के एक बात बहुत ही यहाँ पर अद्भुत है, 48 रनों पर खेळ रहे मुशर्रफची फलंदाजी आवडली असेल तर नक्की मुशर्रफसाठी जोरदार टाळ्या व्हायला काहीही हरकत नहीं है। 16 गेंदों में 48 रन। और देखिए मैच एक वक्त फंसा हुआ था, आखिरी गेंद पर अपने अर्धशतक मुकम्मल करने के लिए केवल 2 रन की जरूरत। लीजिए लीजिए, एक और गेंद उड़ी, जाके स्टैंड में जुड़ी, पाली है ऊंचाई और दूरी, दी है इसे अंपायर ने 6 की मंजूरी। आउटस्टैंडिंग बल्लेबाजी बहुत ही मुश्किल है संजय, ऐसे इनिंग को लफ्जों में बयान करना। क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी की इस बल्लेबाज ने, वाह भाई वाह, आउटस्टैंडिंग। अपना अर्धशतक भी छक्के के साथ मुकम्मल किया और जड़ डाले आखिरी मैच में 54 रन, सबसे सर्वाधिक रन बना डाले। और अगर बात करें तो आपको स्कोर कार्ड में मैं बताना चाहूं तो मसूद सिफर पर आउट हुए थे, निखिल सिफर पर आउट हुए थे, फिर उसके बाद मुशीर ने 7 गेंदों में 8 रन बनाए थे। लेकिन मुशर्रफ ताबड़तोड़ बल्लेबाजी, 16 गेंदे 54 रन। मुनीफ सिफर पर आउट हुए थे, सुजल ने 3 रन बनाए। गेंदबाजी की अगर बात करें तो खालिद ने अपने 2 ओवर में 23 रन खर्च किए, 2 विकेट हासिल किए। मुस्तकिम ने 1 ओवर में 11 रन खर्च किए, कोई सफलता नहीं मिली। सही ने अपने 1 ओवर में कातिलाना गेंदबाजी की, 6 रन दिए और 2 विकेट हासिल किए। लेकिन सबसे महंगे गेंदबाज रहे वो मोहम्मद, जिन्होंने आखिरी ओवर में 27 रन खर्च किए। 68 रन बने हैं और 69 टू विन, एक बहुत ही बड़ा रनों का अंबार खड़ा कर दिया है आखिरी मैच में। 30 गेंदों में जीत के लिए 69 रनों की जरूरत होगी। मैं लेता हूं यहां से आपसे इजाजत दोस्तों, और हम जाते हैं दूसरे इनिंग में सीधे इस मैच का आंखों देखा हाल सुनने के लिए हमारे साथी समालोचक संजय शिंदे सर के पास। किधर मैच? हॅलो हॅलो 69. धन्यवाद मुश्ताक सर यांचा आवाज आपण ऐकला पहिल्या इनिंग मध्ये। पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत। राष्ट्रवादी चषक 2026 ची ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय। आज या स्पर्धेचा आपण पाहतोय दिवस क्रमांक 2 आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं ते म्हणजे रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या टीमचा दबदबा, आणि तो पहिला संघ ठरला होता तो म्हणजे सुपर 3 मध्ये जाणारा। आता मात्र दुसरा संघ कोणता असेल त्यासाठी सध्याच्या घडीला लढत सुरू आहे। एका साइडला आपण पाहतोय संघ तो म्हणजे मेहर 11 टेम्पाला, आणि या संघाची जेवढी चर्चा करावी तेवढी कमी आहे। आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 ते ऑलमोस्ट 3 ओव्हर पर्यंत धावा काहीच नव्हत्या, आणि सगळ्या प्रेक्षक वर्गांमध्ये चर्चा रंगली होती की आता मेहर 11 टेम्पाले बॅकफुटला आलाय, या मॅच मधून बाहेर गेलाय। परंतु त्यानंतरला आपण पाहिलं वादळापूर्वीची जी शांतता होती, मुशर्रफ गजगे त्याच्या बॅट मधून अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं, आणि त्या जोरावरती 68 धावा बनवल्या गेल्या, 69 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय। आणि आतापर्यंत एपी लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब वाहिनीवरती जवळपास 16,000 प्रेक्षक वर्गांनी आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये हजेरी लावली आहे, त्यामुळे त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत। चला
विनंती असणार आहे आपण लगेच मॅचला इथून पुढे सुरू करूयात. बॅड लाईट होणार नाही याची देखील आपण काळजी घेणार आहोत. राष्ट्रवादी चषक नुकताच रमजानचा महिना देखील येणार आहे, त्याआधी ही दावत आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच वेळेला मातोय या संपूर्ण स्पर्धेसाठी 2 दिवसामध्ये मुश्ताक सरांचा आवाज आपण ऐकलात, त्यांचे देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय. आवर्जून उपस्थित राहिले, हजेरी लावली आणि त्यांचे देखील आम्ही खूप सारे आभार या संपूर्ण राष्ट्रवादी चषकामध्ये. हो, पहिला बॉल वेगवान तर होता, परंतु या वेळेला व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. टप्पा पडला, त्यानंतरला आपण पाहतोय बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावसंख्येने इथून पुढे सुरुवात केली आहे मसूद या गोलंदाजाने. आरपीएल ची बाईक, कित्येक स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या नावावरती आपण पाहिल्यात दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये मसूद गजगे. हो, या बेला बॅकफुटला आले होते, बॅकफुट येऊन पंच करण्याचा प्रयत्न इथून पुढे आपण पाहतोय. आधी तिथे होते, फिल्डिंग चांगली केली आहे, फेकी करतील जोपर्यंत सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. 69 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. तेवढं सोपं नसणार आहे श्रीवर्धनकरांसाठी, परंतु श्रीवर्धन देखील आपण पाहतोय खूप चांगले प्लेयर्स आहेत, खूप चांगली क्षमता आहे. टुन्ना रोडलाईन श्रीवर्धन या टीम मध्ये आता क्षमतेचं प्रात्यक्षिक तुम्हाला द्यावं लागेल. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. नेमजी हर्णेकर साहेब यांच्या वतीनं त्या षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. या वेळेला वेट अँड वॉच ची पॉलिसी वापरली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे रियान यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार अप्रतिम दर्जाचा चौकार. राष्ट्रवादी चषक 2026 एक मानाची स्पर्धा. निवडणुका झाल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर लगेचच आपल्याला ही स्पर्धा भेटीला येताना पाहायला मिळते. राष्ट्रवादी चषक 2026 दिवस क्रमांक दुसरा संघ कोणता क्वालिफाय होणारा. हो, काय बॉल डिलिव्हर केलाय, परंतु इथून पुढे आपण पाहतोय अगदी पॉइंट कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सिंगल तर घेतली गेली आहे, मुनीब तिथे आहेत, बॉलला अडवतील तोपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. म्हणजे मेहर इलेव्हन टेम्पल या टीमचा पाहायला गेलं तर संपूर्णपणे टीम वर्क आहे. पहिला मॅच मध्ये मसूद गजगेची कामगिरी चांगली राहिली, तो प्लेअर तो मॅच राहिला. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिली ते म्हणजे मुनीब गजगेची कामगिरी चांगली पाहायला मिळाली, तो प्लेअर तो मॅच राहिला. आता तिसऱ्या मॅच मध्ये आणखीन एक बंधू मुशरफ गजगे चांगली कामगिरी तर केली आहे, परंतु अजून टुन्ना रोडलाईन श्रीवर्धन या मॅच मध्ये जीवित आहेत. 13 धावा. हो, काय स्ट्रोक खेळलाय, परंतु हाती आहेत. सेफ अँड भिंतीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. टिपला जाईल, संपला बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. मसूद गजगेच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळतात. गोल्डन आर्म म्हणून देखील संबोधलं जातं. ज्या वेळेला मसूद गजगे बाउंड ट्रॅक वरती येतो त्या वेळेला विकेट त्याच्या ओव्हर मध्ये म्हणजे असे कदाचितच झालं असेल की ज्या वेळेला तो गोलंदाजीसाठी आला आणि विकेट त्याच्या नावावरती नाही राहिली, असे खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक वेळी तो येतो, विकेट घेतो, आपल्या टीमला कमबॅक करून देण्याची क्षमता ठेवतो. परंतु आता अरबाज, हो अरबाज आल्या आल्या आडव्या बॅटनं एलिव्हेशन डिस्टन्स सगळंच कव्हर केलंय. हवाई सफर वरती पाठवल्या अरबाजच्या बॅट मधून एक दिमागदार सिक्सर.
फिल्डिंग करणारी टीम मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन. वारंवार आपल्यापर्यंत सूचना पोहोचल्या जातात. आपण थोडीशी घाई करा, बॅडलाईट होणार नाही याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवणार आहोत. सुजल आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती दाखल तर झाले आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा. इथून पुढे आपण पाहतोय अजून 24 बॉलचा खेळ बाकी असेल. पहिला बॉल, हो पहिला बॉल या वेळेला आपण पाहतोय व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. बाहेरचा बॉल त्याच्यावरती आपण पाहतोय छेडछाडी करण्याचा प्रयत्न तर राहिला होता, परंतु त्याआधी आपण पाहतोय हा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. 24 बॉल जिंकण्यासाठी 49 धावा संख्येची गरज. 49 टू विन. मॅच अजूनही दोन्ही टीम साठी ऑन आहे. पुढचा बॉल, हो कोलातला बॉल या वेळेला आपण पाहतोय समोर तर होता, परंतु अपील तर गेली होती लाऊड. त्या आधी आपण पाहतोय अंपायर्सने ते फेटाळून लावली. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या पुढे चालली आहे. 21 आकड्यावरती 21 ऑन बोर्ड. 48 ची गरज अजूनही या मॅच मध्ये आहे. येणारे 23 बॉल, 23 मध्ये 48 बनवायचे आहेत. व्यासपीठावरती आपण पाहतोय टीमचे ओनर नईमजी अर्णेकर आहेत, त्याच वेळेला निसार भैया जलगावकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे सगळेच जण मॅचचा आनंद समोरच्या दिशेने आपण पाहतोय. अगदी सकाळच्या सत्रापासून व्यासपीठावरती न येता अगदी लाईनमॅनच्या भूमिकेमध्ये आमचे सगळेच एकंदरीत आयोजन कमिटी अगदी आपण पाहतोय बॉलची पूर्तता करतायत. ज्या वेळेला बॉल बाहेर जातात त्या वेळेला बॉल मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल करत आहेत. हो काय स्ट्रोक सजवला या वेळेला आपण पाहतोय मिड ऑफ. त्याच वेळेला कव्हरला भेदायचं होतं आणि बघता बघता आपण पाहतोय फिल्डिंग करण्याचा प्रयत्न इथून पुढे चांगल्या पद्धतीचा राहिला आहे आणि आपल्या टीम साठी देखील धावा वाचवल्या आहेत. 2 धावा येतील. टीमची धावा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 23 आकड्यावरती 23. 22 मध्ये 46 अजूनही बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, राष्ट्रवादी चषक 2026 या स्पर्धेची या मॅचची चर्चा आता रंगले संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये किंबहुना संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये. लाख मुलाची स्पर्धा, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये हे कोणाच्या नावावरती जाणार. पुढचा बॉल, हो लोबो फुल टॉस समोरच्या दिशेने आपण पाहतोय. त्यावेळेला मुशरफ तिथे आहेत, फिल्डिंग करतील प्रचंड वेगानं. फास्ट आहेत मुशरफ आणि त्यामुळे आपण पाहतोय बॉल वरती आलेत. फेकी केली आहे तोपर्यंत सिंगल. 21 मध्ये 45 बनवायच्या आहेत. खेळपट्टीवरती आपण पाहतोय सबीर बाद झाल्यानंतर अरबाज आणि त्याच वेळेला रिहान ही जोडी अजूनही खेळपट्टीवरती आहे. 21 मध्ये 45 बनवायचे आहेत. महत्वपूर्ण सामना, क्वालिफायरची सामना आपण पाहतोय. सुपर 3 मध्ये जाणारा दुसरा संघ कोणता असेल. हो या वेळेला आपण पाहतोय खराब पद्धतीचा बॉल इथून पुढे हाताळला गेलाय. त्याच्यावरती बॅटर फिरवली गेली आहे. नो बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. नो प्लस आपण पाहतोय या टोटल 2 धावा ऍड होताना पाहायला मिळतील. भीमर कदाचित बॉल जास्तीच्या वेगाने टाकण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय हा बॉल इथून पुढे हातामधून निसटलाय, परंतु आपण पाहतोय हा सनसेटचा व्ह्यू आपल्याला दाखवला जातोय एपी लाईव्ह इव्हेंट्सच्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. छान असं कॅमेरामॅन वर्क करत आहेत. नाव बॅक टू द क्रिकेट. 21 मध्ये 43 धावसंख्येची गरज. हो फ्री हिटचा बॉल समोरच्या दिशेने बॉल बॅटर करण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला आहे. लॉंग ऑन ला आपण पाहतोय बॉल तिकडे गेला आहे. सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. बॉल जिंकण्यासाठी 42 ची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस. एलिव्हेशन तर फार आहे आणि पहा फिल्डिंग अप्रतिम दर्जाची झाली की काय. ऍब्सोल्युटली स्टनिंग. आणि या वेळेला आपण पाहतोय आपल्या टीम साठी धावा इथून पुढे वाचवल्यात की काय. हो चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली खेळाडूच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आपण पाहतोय इथून पुढे धावा येताना पाहायला मिळतील. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. 19 बॉल 41 धावसंख्येची गरज. महत्वाचा बॉल असेल इथून पुढे. जर या बॉल वरती काही मोठा फटका आला तर पुढच्या 18 बॉल मध्ये मॅच रंगेल निश्चितपणाने. 19 मध्ये 41 ची गरज आहे या मॅच मध्ये. 28 धावा अद्यापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील
शेवटचा बॉल फुल टॉसर होता, मुनीब तिथे होते, फिल्डिंग चांगली केली, फेकी करतील तोपर्यंत आपण पाहतोय क्विक सिंगल, एक चिकी सिंगल इथून पुढे घेतली जाते आणि बघता बघता षटक क्रमांक आपण पाहतोय इथून पुढे 2चा खेळ संपेल आणि टीमची धावसंख्या 29. 18 बॉल जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज. चला थोडीशी घाई करा. चला चला फिल्डिंग करणार टीम लक्ष वेधतोय की आपण वेळ खर्च करू नका. चला चला फिल्डिंग करणार टीमला वेळ खर्च करू नका. चला पुन्हा एकदा मी आपलं लक्ष वेधेन. आपण लगेच मॅचला इथून पुढे आपण सुरुवात करणार आहोत. 18 मध्ये इथून पुढे 40 धाव संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 29 धावा बनल्या गेल्या त्यामुळे धावा तर बनत आहेत परंतु येणारे पुढचे 18 बॉल हे फार महत्वाचे असतील. चला विनंती असणार आहे आपण घाई करा. चला चला 3 ओव्हर नंतरच आपण एक छोटासा ब्रेक देणार आहोत परंतु आता काहीच आपण टाइमपास वेळ खर्च करू नका कृपया करून. मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन. चला चला विनंती असणार आहे मुशीरबाई यांना विनंती असणार आपण थोडीशी घाई करा कृपया करून. आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. 18 बॉल जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज. आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे तेच गोलंदाज मुनीब गजगे. पहिला बॉल यावेळेला बॉल बॅटर करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने आपल्याला आता बॉल मार्गस्थ होताना पान मिळेल आणि इथून पुढे आपण पाहतोय जास्त काही मिळत नाहीये फक्त आणि फक्त एक सिंगल. 17 मध्ये 39 बनवायच्या आहेत. राष्ट्रवादी चषक आपण पाहतोय ही स्पर्धा मोरबेकर यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. मुख्य आयोजक हे सगळेच आमचे मेहनत घेत आहेत. स्पर्धा यशस्वी कशी होईल याच्याकडे आपण पाहतोय लक्ष देत आहेत. 17 मध्ये 39 ची गरज. हो गोलातला बॉल अप्रतिम दर्जाचा. इथून पुढे आपण पाहतोय मिसफील्ड झाली आहे. बॉल पाठीमागच्या दिशेने निघालाय. बॅकअप तिथे आहेत. जिथे आपण पाहतोय सिंगल होती तिथे आता 2 धावा येताना पार मिळतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅकअप तिथे आपण पाहतोय जास्तीचा चांगला मिळत नाहीये तरी सुद्धा नुकसान नाही होणार. इथून पुढे 16 मध्ये बनवायचे आहेत 37. 32 धावा तर बनल्या गेल्यात. अजूनही 37 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. ते म्हणजे टुन्ना रोड लाईन श्रीवर्धन या टीमला. पुढचा बॉल हो कोलातला बॉल हेलिकॉप्टर लँड करायचा होता. बॉल बॅटर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतोय मुशरफ कडे बॉल गेलाय. फेकी केली आहे. जास्त काही मिळत नाहीये. फक्त आणि फक्त इथून पुढे आपण पाहतोय सिंगल येत आहेत. सिंगल डबल ने इथून पुढे जास्तीचा फायदा होणार नाहीये. मोठे फटकेबाजी तुम्हाला करावे लागेल कारण का 15 मध्ये 36 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. सिली मिड ऑफला आपण पाहतोय मुशीर गांधीशी अगदी स्वतः जवळ राहिलेत. क्लोज भूमिकेमध्ये पान मिळत आहेत. पाठीमागे फाईन लेग थर्ड मॅन गली. या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा इथून पुढे थांबावं लागेल. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागणार आहे. 15 मध्ये इथून पुढे 36 धावसंख्येची गरज. संपूर्ण सामना आपल्याला इथून पुढे आता कव्हर करायचा आहे त्यामुळे विनंती असेल थोडीशी घाई करा. 15 मध्ये 36 ची गरज आहे या मॅच मध्ये. महत्वपूर्ण सामना मेहर 11 टिंपाले त्यांच्या अगेन्स्ट टुन्ना रोड लाईन श्रीवर्धन. एक मानगाव तालुक्याचा संघ एक श्रीवर्धन तालुक्यामधून आलेला संघ आपण पाहतोय. स्पर्धा रंगली आहे अल्ताफदादा दनसे या मैदानावरती. षटकातील पुढचा बॉल हो प्रचंड वेग परंतु यावेळेला व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पान मिळेल. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या तुकड्यामध्ये धाव खर्च केली जाते. 15 बॉल 35 ची गरज आहे या मॅच मध्ये. 15 मध्ये 35 बनवायच्या आहेत. मुनीब गजगे म्हणजे पहिल्या 15 मध्ये अर्सलन भाई सांगतात आमच्यापर्यंत माहिती पोहोचतात 34 झाल्यात. पुढच्या 15 मध्ये 35 बनवायचे आहेत त्यामुळे धावा होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील. आकुटप्याचा बॉल समोरच्या दिशेने बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी राष्ट्रवादी चषक.
कुलेतबाई यांच्या वतीनं प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि जर मॅच जिंकवली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 14 मध्ये 29. ओहो, याही वेळेला फटका तर सजवलाय, परंतु या वेळेला सेफ हँड. मुशरफ गजगे चूक नाही करणार. टिपलाय झेल, संपलाय महत्वपूर्ण बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक आपण पाहतो इथून पुढे दुसरा बाद. लगेच इथून पुढे आपण मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. काय मॅच रंगली आहे, शेवटची मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच अशा पद्धतीची हवी असते प्रेक्षक वर्गांना. 13 मध्ये 29 ची गरज आहे. हा बॉल फार महत्वाचा असेल तो म्हणजे मुनीब. 13 मध्ये 29, परंतु मसूद गजगेची देखील एक ओव्हर बाकी असेल. तो कधी येईल गोलंदाजाला त्याच्याकडे देखील लक्ष असणार आहे. परंतु 13 मध्ये 29 महत्वपूर्ण बॉल. हो, या वेळेला आपण पाहतोय गोलातला बॉल समोरच्या दिशेने थोडीशी मिसफील्ड झाली आहे. सिंगल तर घेतली गेली आहे, परंतु जास्तीचा फायदा इथून पुढे नाही उचलला जातोय. सिंगल घेतली गेली. 12 बॉल जिंकण्यासाठी 28 धाव संख्येची गरज. 12 बॉल जिंकण्यासाठी 28 धाव संख्येची गरज. सुजाल. ओ, पहिलाच बॉल या वेळेला वाईट स्वरूपाचा इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. आपण अर्सलन भाई चर्चा करत होतो की जी 2 ओव्हर आहेत ती मसूद हाताळतील, परंतु तसं नाही घडलंय. सुजल आपल्याला हाताळताना पाहायला मिळत आहे. सुजल वरती जास्तीचा विश्वास दाखवलाय मसूद, आणि त्याच वेळेला मुशीर भाई यांनी प्लॅनिंग मध्ये चेंजेस केल्या जातात आणि महत्वाच्या क्षणी हे सगळे रणनीती आखल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही काय करताय त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं. आकू टप्प्याचा बॉल या वेळेला फटका फसलाय, परंतु कोणताही खेळाडू पोहोचेल का? नाही पोहोचलाय. बॅकेंड एरिया मध्ये बॉल मार्क कसा झालाय आणि इथून पुढे आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल घेतली जाईल. 11 बॉल जिंकण्यासाठी 26 धाव संख्येची गरज. 11 मध्ये 26 बनवायच्या आहेत. एका साइडला मेहर 11 टिम्पल, एका साइडला टुन्ना रोड लाईन श्रीवर्धन, एका साइडला संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत नईमजी हर्णेकर साहेब, तर दुसऱ्या साइडला मिताईल खानदेशी हे टीमचे ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील ही मॅचची रंगेल, स्पर्धा रंगेल. 11 बॉल 26 ची गरज आहे. सुजल वातेरे पुढचा बॉल. ओ, प्रचंड वेगानं बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे. टप्पा पडलाय आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्कस होताना पाहायला मिळेल. वा, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. या गोष्टीसाठी मसूद याने सुजल वरती विश्वास दाखवला. स्वतःवरती जबाबदारी न घेता सुजल वरती टाकली, कारण की त्यांना विश्वास होता की हा गोलंदाज सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करत आहे आणि सध्याच्या घडीला तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 मध्ये 26, 10 मध्ये 26 ची गरज असताना एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लासिकल कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. लॉप केलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलाय आणि इथून पुढे आपण पाहतोय येस लाईनमॅन तिथे आमच्या आहेत, त्यामुळे डिसिजन इथून पुढे आता आपण पाहणार आहोत. लाईनमॅन तर तिथे आमच्या आहेत, त्यामुळे इथून पुढे आता डिसिजन चला कोणत्याही अन्याय होणार नाही याची देखील आपण दक्षता घेणार आहोत, ज्यामुळे जो योग्य डिसिजन आहे तो इथून पुढे आता आपण चेक करणार आहोत. चला ते तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. जर तिकडे समजत नसेल तर इथून पुढे आम्ही आता एमबी लाईव्ह इव्हेंट्स वाहिनीवरती आपण चेक करू, कारण का आमचे कॅमेरामॅन खूप चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे इथून पुढे आता आपण चेक करत आहोत. सरांचा इशारा येईल. चला, एपी लाईव्ह इव्हेंट्स आम्ही इथे बघितलेला आहे. 6 धावांसाठी तो षटकार आहे, कारण का बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. चला, इथे सगळे दृश्य क्लिअर होतं. आमचे टीव्ही अंपायर आहेत, टीव्ही अंपायर आमचे आहेत, त्यांनी चेक केलेत. चला, लाईव्हला देखील आपण सोडलेलं आहे, टीव्ही अंपायरने देखील चेक केले आमच्या.
चला चला विनंती असणार आहे इथून पुढे आता आमच्या टीव्ही अंपायरने देखील चेक केलेला आहे. चला चला विनंती असणार आहे आपण मोहतसिम आपण या बाहेर या म्हणजे आपण मॅच सुरू करू. चला अंपायर चला विनंती असणार आहे मॅच सुरू करू आपण. चला चला विनंती असणार आहे मोहतसिम आपण या बाहेर म्हणजे आपण मॅच सुरू करता येईल आपल्याला. चला फिल्डिंग करणारी टीम कृपया करून चला चला विनंती असणार आहे सगळ्यांना. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. इथून पुढे विनंती असेल आमच्या संपूर्ण जे खेळाडू आहेत आयोजन कमिटी चला लगेच आपण मॅचला सुरुवात करा. चला डॉली भाई चला चला मॅचला सुरुवात करूया. चला विनंती असणार आहे निसार भैया या आमच्यापर्यंत लगेच डिसिजन पोहोचवा आणि लगेच आपण मॅचला सुरुवात आपण करूयात. चला फिल्डिंग करणार टीम आपण देखील फिल्डिंग लावून घ्या. चला विनंती असणार आहे आपण थोडीशी दोन्ही टीमने खेळाडूवृत्ती दाखवूया. स्पर्धा लाख मोलाची आहे त्यामुळे आपण गालबोट न लागता सुखरूपरित्या आपण पार पाडणार आहोत. दोन्ही टीम्स आपल्या आहेत त्यामुळे विनंती असणार आहे आपण लगेच सुरू करा. हॅलो चला टीव्ही अंपायरचा डिसिजन आलेला आहे तो 6 धावांसाठी षटकार क्लिअर अगदी पिक्चर इथे दृश्य दिसत आहे एपी लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब वाहिनीवरती त्यामुळे विनंती असणार आहे तो षटकार आहे. लगेच मॅचला सुरू करा. आता इथून पुढे 9 बॉल 20 धावसंख्येची गरज. यापुढे आपण पाहतोय महत्वपूर्ण सामना फुल टॉस आणि याच्यावरती सुद्धा गेले आक्रमण बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅच अजूनही संपली नाही. टीव्ही अंपायरची मध्ये इथून पुढे घेतली जाते. लगेच आपण कोणताही वेळ खर्च न करता आपण लगेच चेक करणार आहोत त्यामुळे विनंती असेल चला फिल्डिंग आपण लावून घ्या. इथून पुढे डिसिजन लगेच येईल लगेच मॅचला सुरुवात होईल. चला टीव्ही अंपायर्स आमचे चेक करतील आणि योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. 9 मध्ये 20 ची गरज असताना आपण पाहतोय. चला रिव्ह्यू अनसक्सेसफुल फेअर डिलिव्हरी इथून पुढे इशारा येताना पाहायला मिळतोय त्यामुळे फक्त षटकार मोजला जाईल. का मॅच रंगली आहे. 8 मध्ये 14 धावसंख्येची गरज. मॅच होती कुठे मॅच आली कुठे. 8 बॉल 14 ची गरज. त्याच गोष्टी चर्चा अर्सलन भाईयाने मी करत होतो की मसूद गजगेची ओव्हर येईल परंतु नाही. मसूदने सुजल वरती विश्वास दाखवला परंतु आता सुजल सध्याच्या घडीला महागडे ठरत आहेत. हो याही वेळेला आडव्या बॅटनं ऑन साइडला पाहतोय खेळाडू तर प्रचंड वेगाने तर बॉल मिळतील आणि वा काय फिल्डिंग केली अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. सर्वस्व झोकलं आणि अगदी आपण पाहतोय चांगल्या दर्जाची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला तिथे थांबवलं गेलं आणि इथून पुढे आपण पाहतो या फक्त आणि फक्त 2 धावा जोडल्या जातील. थोडस मागे या श्रीवर्धनकर विनंती असणार आहे आपण थोडस मागे या. चला 2 धावा आलेला आहे. 7 बॉल जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज. मॅच होती कुठे आता मात्र आपण पाहतोय मॅच आली आहे कुठे. 7-12 कोणाच्या नावावरती होणार. मेहर 11 टेम्पाले की मग टुन्ना रोड लाईन श्रीवर्धन. आता आम्ही सुद्धा उभे राहिलोय सगळे प्रेक्षक वर्ग देखील उभे राहिले असतील कारण का मॅच फार महत्वाच्या सिच्युएशन मध्ये येऊन थांबली आहे. राष्ट्रवादी चषक 7 मध्ये 12 ची गरज. 7 मध्ये 12 ची गरज असताना उडवला तर बॉल आणि बघता बघता आपण पाहतोय हादी कौशल्य तिथे चूक नाही करणार. पकडली असेल संपलाय फलंदाचा खेळ. इथून पुढे 6 बॉल जिंकण्यासाठी 12 ची गरज. देखील लगेच पाठवा. काय मॅच रंगली आहे काय सामना रंगली आहे. वा राष्ट्रवादी चषक
यासाठी आपण पाहतोय स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग करणार टीम. चला चला, वेळ फार कमी आहे. 6 बॉल जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. चला विनंती असणार आहे, अगदी व्यवस्थित मॅच सुरू आहे. 6 बॉल 12 ची गरज. राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा आपण पाहतोय, मानाचा करंडक आणि मॅच रंगली आहे, शेवटच्या ओव्हर पर्यंत गेली आहे. 6 मध्ये इथून पुढे आपण पाहतोय 12 ची गरज आहे. महत्वपूर्ण हे शेवटचं आणि अंतिम षटक. जवळपास आपण पाहतोय 400 हून जास्त प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. चला विनंती असणार आहे, फिल्डिंग करणार टीम लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या कृपया करून. मी आपलं लक्ष वेधेन. 6 मध्ये इथून पुढे 12 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. अगदी अंपायर देखील आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. सगळं काही चेक करतायत, कोणत्या टीमवरती अन्याय होणार नाही याची आपण देखील काळजी घेत आहोत, कारण का हे मुरबेकर आहेत. सगळ्या टीम आपला आहेत. 6 मध्ये 12 ची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. बघता बघता हा बॉल सीमा रेषा पार. चौकार. चौकार येताना बाल मिळाला पहिल्याच बॉल वरती. फटका तर सजवला गेला आहे. इथून पुढे आपण पाहतोय 8 धावसंख्येची गरज असेल या मॅच मध्ये. का बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. संपूर्ण टुन्ना रोड लाईन श्रीवर्धनकर आता मात्र सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मानगाव तालुक्यामध्ये येऊन आपला जलवा दाखवतायत, परंतु समोर मेहर 11 टिंपाले तोही संघ ताकदवान आहे. 5 बॉल जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. 5 मध्ये 8 इथून पुढे बनवायचे आहेत. महत्वपूर्ण सामना सध्याच्या घडीला. पुढचा बॉल 5 मध्ये 8 ची गरज असताना हवेत उडवलंय. खतरनाक सिक्सर. या सिक्स साठी टीमचे संघ मालक नईमजी हर्णेकर 500 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन आलेत. वा, जल्लोष पहा श्रीवर्धनकर स्क्रीन वरती दाखवले जात आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतोय अप्रतिम, परंतु एका साइडला आपण पाहतोय मितेल खानदेशी अगदी साइड वरती आहेत. साइड मुवमेंट पाहायला मिळतात, परंतु 4 बॉल 2 ची गरज. ओहो, मॅच अजूनही संपली नाहीये. थांबा, मॅच अजूनही संपली नाहीये. कधी मॅच इकडे कधी मॅच तिकडे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. राष्ट्रवादी चषक स्पर्धा तुम्हाला सहजासहजी जिंकता येणार नाही. इथून पुढे तुम्हाला संघर्ष, मेहनत सगळं काही करावं लागणार. मोरबेकरांनी आयोजन केलं गेलं आहे. आणि आता मात्र आपण पाहतोय ही स्पर्धा रंगली आहे. 3 बॉल 2 धावसंख्येची गरज. काहींना वाटत असेल की ही फायनलची मॅच आहे की काही, परंतु फायनलची मॅच नाही, हा ट्रेलर आहे. 3 मध्ये 2 ची गरज असताना आपण पाहतोय इथून पुढे ओ विकेट आली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट, कलाटणी सगळं काही पार मिळत आहेत. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. विकेट आली आहे. इथून पुढे मॅच अजूनही संपली नाहीये. काय सामना रंगलाय राष्ट्रवादी चषक. आता मात्र जे सगळेच प्रेक्षक वर्ग ऑनलाईन पाहत असतील त्यांनी आता खऱ्या अर्थानं पैसा लावायला सुरुवात केली असेल. काही जण म्हणत असतील मेहर 11 टेम्पल संघ जिंकेल, तर काही जण बोलत असतील टुन्ना रोड लाईन श्रीवर्धन हा संघ जिंकेल. आता मात्र भविष्यवाणी कोणाची खरी ठरणार. 2 मध्ये 2 ची गरज. यस, जो 2 धावा बनवेल त्यासाठी नेमजी हर्णेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु मेहर 11 टिंपाले संघर्षामधून जन्माला आलेले हे सगळे खेळाडू आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. सगळेच जण आता उभे राहिलेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी. हाय व्होल्टेज ड्रामा सध्याच्या घडीला सुरू आहे. 2 मध्ये 2 ची गरज. हो, 2 मध्ये 2 ची गरज असताना आपण पाहतो बॉलला थांबवलं गेलंय. वा, म्हणजे शेवटच्या बॉल वरती ही मॅच गेली की काय. इथून पुढे आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येईल. आता मात्र 1 बॉल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. जे पहिल्या इनिंग मध्ये टेम्पल संघ ज्या वेळेला बॅटिंग करत होतात पहिल्या 3 ओव्हर मध्ये, तेव्हा जे प्रेक्षक वर्ग घरी जायला निघाले असतील ते आता मात्र डोक्याला हात लावतील की आम्ही ही मॅच बघण्यासाठी का नाही थांबलो, कारण का ही मॅच अशा पद्धतीची पाहायला मिळते. शेवटच्या बॉल वरती मॅच रंगली आहे. 1 बॉल
जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. नवीन फलंदाज येतील परंतु कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. आमचे निसार भैया असतील, मोहसिन सिद्दीकी असतील, तौफिक डॉली असतील, तौफिक जी परदेशी असतील, हे सगळ्यांनी मेहनत घेतली आहे आणि ही स्पर्धा आपण पाहतोय यशस्वी होताना पाहायला मिळेल. एक बॉल जिंकण्यासाठी एका धावेची गरज. चला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला तर मग ती रन जर तुम्ही धावून काढलं तर ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे संपर्क होणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे याच्याकडे देखील हा लाईट बंद करा. यस थँक्यू. एक बॉल एकची गरज आहे. चला फिल्डिंग करणार टीम लगेच मॅचला सुरुवात करा. एका साईडला आपण पाहतोय टेम्पलकर आहेत, एका साईडला श्रीवर्धनकर आहेत. मॅच रंगली आहे अल्ताफ धनसे या मैदानावरती. राष्ट्रवादी चषक 2026 पहिल्या दिवशी रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा हा संघ क्वालिफाय झालाय. आता मात्र दुसऱ्या दिवशी कोण टाळ्यांचा गजर करूयात. एक मध्ये एक. ओहो फिनिश श्रीवर्धनकर. टुन्ना रोड लाईन श्रीवर्धन संघ नईमजी हर्णेकर अँड कंपनी अभिनंदन. राष्ट्रवादी चषक 2026 दुसरा संघ तो ठरलाय टुन्ना रोड लाईन श्रीवर्धन. काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली. चला नईम भाई तुम्हीच या. तुमच्या शुभादाने आपण देऊया ते पारितोषिक आणि प्लेअर ऑफ द मॅच. हॅलो हॅलो. चला 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 विनंती असणार मॅच झाली आहे. चला चला मॅच झाली आहे. कृपया करून विनंती असेल आपण चला आपण लगेच सुरुवात आपण करूयात. चला विनंती असणार मॅच झाली आहे. चला कृपया करून विनंती असेल आपण लगेच या. चला चला विनंती असणार आहे. मॅच इथून पुढे आपण पाहतोय कंप्लीट झाली आहे. चला नईमजी हर्णेकर यांच्या वतीने जे कॅश प्राइज आहे ते आपण इथून पुढे आपण देत आहोत. त्यामुळे यस व्यासपीठावरती देऊयात. कॅश प्राइज आहे ते म्हणजे रियान आपण या, रियान शुभम आपण या आणि मुबीन तिघांनी या. तिघांसाठी कॅश प्राइज आहे. नईम भाई आपणच या. आपल्या शुभाताने देऊयात ते कॅश प्राइज. अमीन भाई आपण या. आपल्या शुभाताने आपण कॅश प्राइज देऊयात आणि यस रियान आपण या, शुभम आपण या. कारण की आता वेळ नाहीये आपल्याकडे.
मुबीन ना, मुबीन आपण पण या. विनिंग शॉट मुबीन आपण देखील या. आणि अमीन भाई यांच्या शुभादाने आपण देऊयात हे कॅश प्राइज. रिहानला, शुभमला 500 रुपयाचा आपण कॅश प्राइज आपण देत आहोत.